దేశవ్యాప్తంగా జరిగినటువంటి 542 లోక్సభ స్థానాలకు గాను ఎన్డీఏ కూటమి ఆధిక్యాన్ని కనబరుస్తున్నటువంటి సందర్భం కనబడుతోంది. 296 స్థానాల్లో దూసుకుపోతోంది. అలాగే అబ్కి బార్ 400 పార్ అన్న నినాదాన్ని అయితే మాత్రం కొంత చెక్ పెట్టింది ఇండియా కూటమి అని చెప్పుకోవచ్చు. మనం బ్రేకింగ్ పాయింట్స్ చూస్తున్నాం. శరద్ పవార్ మాట్లాడుతున్నారు. లైవ్ చూద్దాం. योग्य निर्णय घेतो आणि घेईन याची खात्री आम्हाला मिळते आणि मला वाटतं आता किती शक्य 18वी राऊंड चालू आहे ना आता. 16वी राऊंड पब्लिश झाली. पब्लिश 16वी झाली. किती झालं त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं. 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. टोटल किती लीड असता अजून या क्षणी आता 16व्या राऊंडला roughly 76,000च्या आसपास आहे आणि अजून 3-4 राऊंड अजून 6 ते 7 राऊंड बाकी अच्छा आहे. 6 ते 7 आजचा निकाल लागला आहे. यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का? चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील, सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील. तुम्हाला काय वाटतं? पक्की झाली अजून आमची साधारणचा जो विचार होतोय झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. Expect the alliance partners of the BJP to break away and come on the India alliance side. Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में, पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं? ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी बेल्ट इसकी चिंता हम लोगों की थी. सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी बेल्ट में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात सच.